आज गुरुवार होता त्यामुळंच लवकर उठून मस्त असं फ्रेश फुलं घेऊन आली. पण मी नव्हती देवपूजा करणार, परत पप्पा देवपूजा करणार होतं. मला त्यांना डबा बनवायचा होता त्यामुळे मी डबा करायला लागलेली. आणि त्यांनी मला लिंबू पाणी प्यायला दिलं होतं. इतकं आंबट होतं ना, 2 लिंबू पिळले. स्वतः पेतात ती पेतात आणि मला पण देतात. फ्लॉवर केलता सुक्का डब्याला आणि चपाती. इकडे ह्यांची देवपूजा चाललेली मस्त अशी. मी ओजू पाणी पेत नाही म्हणून तिला बाटलीत पाणी प्यायला दिलं तर इकडं बघा परीच प्यायला लागली तिचं पाणी. मग ह्यांची आरती ही झाली. नंतर मग मी कारलं पण त्याच तव्यामध्ये केलं आणि भात पण त्यात ह्याच्यात परतला. छान असा रात्रीचा राहिला होता. माझी दोन्ही वादळं झोपली होती म्हणूनच मी एवढा पसारा काढलेला. परीच्या पप्पांनी एक शर्ट गावत नाही ना म्हणून सगळी कपडे काढली होती. आणि मग आज त्याचा मुहूर्त लावावं म्हणलं म्हणून सगळी घडी घालायची ठरवली. आता एवढे कपडे बघून मला काही सुचत नव्हतं म्हणून मी पटपट एक खेळ खाऊन घेतलं. म्हणजे मला तोपर्यंत एनर्जी म्हणून मी पटपट साड्या घड्या घालायला लागली. पहिल्यांदा खाली काटापत्राच्या ठेवाव्या म्हणल्या. आता एवढ्या पटकीन जर माझी म्हणजे हात फास्ट चालत असतं तर किती पटकीन माझी कामं झाली असती. पण नाही बरं का, एवढं मी पळवलंय थोडंसं. आणि नंतर मग सगळ्या साड्या घड्या घातल्या आणि मग खाली ड्रेस इथं नवीन घडी घालून ठेवलं आणि खाली परीच्या पप्पांची शर्ट आणि पॅन्ट. नंतर संध्याकाळी चहा करायला गेली तर दूधच थोडंसं खराब झालं तर मग मम्मी आमची आठवून ते करायची ना, मलाही तसंच करायला लागले. ह्यांना पण मका भाजून दिलती. आता हे मी खाल्लं नाही कारण की वास घाणेत होता. पण हे म्हणलं खायला खूप छान लागतंय, नासक्या दुधापासून किती काय होतं, मग तू पण खा म्हणत होते. पण मी काय खाल्लं नाही. मी ही बाहेर माकड आलं तर तेच खिडकीतनं बघत बसलेली. तर बाय बाय.